पूर्ण झाले आहे असे बोलून प्रभू येशूने प्राण सोडला। ख्रिस्ताडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, गौतम बुद्धाची एक गोष्ट सांगितली जाते। एक विधवा बाई आपला एकुलता एक पुत्र मरण पावला म्हणून गौतम बुद्धाकडे विनवणी करते, याचना करते। बुद्धांना विनंती करते की तुम्ही काही करा, परंतु माझ्या मुलाला जिवंत करा। माझा एकमेव आधार, माझं सर्वस्व, म्हातारपणाची माझी काठी जणू काही हरवलेली आहे आणि म्हणून तुम्ही माझ्या मुलाला जीवनदान द्या। ही बाई बुद्धाकडनं जायला तयार नव्हती आणि म्हणून बुद्धाने तिला एक युक्ती सांगितली। तिला सांगितलं की तू माझ्यासाठी मुठभर जर तांदूळ आणले तर नक्कीच मी तुझ्या मुलाला जीवनदान देऊ शकेन। ती बाई खूप हर्षभरीत झाली, तिला खूप बरं वाटलं, मुठभर तांदूळ। पण बुद्धाने सांगितलं थांब, ते मुठभर तांदूळ अशा कुटुंबातनं तू घेऊन यायचं आहे की ज्या कुटुंबाला अजून मरणाने स्पर्श केला नाही, त्या कुटुंबातील कोणीही मेलेले नसेल, अशा कुटुंबातून तू एक मुठभर तांदूळ घेऊन यायचे आहे। ती बाई जणू काही भान हरवली होती। ती तिथून धावत निघाली, ह्या ओटीवर चढली, तिथे विचारपूस केलं कोणी मेलंय का? उत्तर होकारात्मक। दुसऱ्या ओटीवर गेली, तिसऱ्या ओटीवर गेली, असे एकामागे एक ओटी चढत असताना तिच्या लक्षात आलं गौतम बुद्धाने मला एक संदेश दिला आहे। गौतम बुद्धाने मला जणू काही माझी कानउघडणी करून सांगितलं आहे, डेथ इज नॅचरल, मरण सर्वांसाठी आहे, मृत्यू अटळ आहे, मृत्यू निश्चित आहे, मृत्यू आपण टाळू शकत नाही। विज्ञानाने प्रगतीची शिखरं गाठली, तंत्रज्ञानाने वेगवेगळे नवीन शोध काढले, परंतु मृत्यू दाराशी आल्यानंतर मानवी सर्व श्रम, सर्व औषध, सर्व तंत्रज्ञान हे धुळीस मिळते। मृत्यू मानवी मर्यादा आपल्या समोर जणू काही दाखवून देते। आपल्या प्रत्येकाला मरायचं आहे हे सत्य आपल्याला नाकारता येत नाही, हेच मृत्यू आपल्याला दाखवत असते। आणि म्हणून मृत्यू हे एक रहस्य आहे। डेथ इज अननोन, ते अचानक येते। कोणाला कधी, कसं, केव्हा, कुठे मरण येईल हे सांगता येत नाही। फादर अल्बर्ट एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी मुंबईहून चेन्नईला जाणार होते। संध्याकाळचं त्यांचं फ्लाईट होतं। सकाळी अचानक पोटात दुखायला लागलं आणि म्हणून डॉक्टरकडे गेले। डॉक्टरांनी त्यांना औषध दिलं। त्यांना वाटलं होतं ॲसिडिटी असेल आणि म्हणून ते औषध घेऊन दुपारी थोडंसं बरं वाटलं म्हणून संध्याकाळचं फ्लाईट घेऊन फादर अल्बर्ट वयाच्या 35व्या वर्षी मुंबईहून चेन्नईला गेले। चेन्नईला उतरल्यानंतर ज्या ठिकाणी सभा होती त्या सभेसाठी ते गेले। त्याचं जो स्वागत कार्यक्रम होता तो कार्यक्रम संपला। फादर अल्बर्ट जेवले आणि म्हणून पोटात अजून दुखत आहे ते पोटातच ठेवून त्याने गोळ्या घेऊन झोपी गेला।
फादर आल्बर्ट झोपी गेले. ते कधी उठलेच नाहीत. रात्री पोटामध्ये अपेंडिक्स बस्ट झालं आणि सगळं पॉयझन पसरलं. अंगामध्ये दरवाजापर्यंत पोहोचण्याचं शीन नव्हतं, ताकद नव्हती. त्यावेळेला मोबाईल्स नव्हते आणि म्हणून बेडवरून खाली पडले. ते उठलेच नाही. 35 वर्षाचे फादर आल्बर्ट ह्याने जगाचा निरोप घेतला. ते 2 वर्षाचे धर्मगुरू होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी फादर ॲम्ब्रोज हे केरळवरून चेन्नईला त्यांच्या अंत्यविधीसाठी 4-5 फादर्स असे आले. फादर आल्बर्ट यांचा अंत्यविधी संपूर्ण संध्याकाळी ते केरळला परतीच्या प्रवासाला निघाले. मध्यरात्री त्यांच्या जीपचा अपघात झाला. फादर ॲम्ब्रोज जागच्या जागी मरण पावले. फादर ॲम्ब्रोज फक्त 53 दिवसाचे धर्मगुरू, 13 वर्ष तपश्चर्या करून सगळा अभ्यास पूर्ण करून तत्वज्ञान आणि ईश्वरज्ञान शिकून हौशेने, आनंदाने, उमेदीने झालेले हे धर्मगुरू 53 दिवसामध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. प्रिय बंधू भगिनींनो, हे उदाहरणं जरी आपल्याला दूरचे वाटले असली तरी गेल्या ईस्टरपासून या उपवास काळापर्यंत आपल्या पॅरिसमध्ये आणि वसईभरामध्ये पॅन्डेमिकच्या काळामध्ये काल माझ्याबरोबर बोललेली व्यक्ती फादर आज नाही. काल संध्याकाळी आम्ही एकत्र होतो, आज नाही आहे. सकाळी मला भेटली होती, संध्याकाळी नाही आहे. असे कितीतरी अनुभव आपण घेतलेले आहेत. कोणालाही न सांगता एकांतामध्ये आसू गाळली आहेत. मरण कोणाला कुठे, कधी, केव्हा, कसं येईल हे सांगता येत नाही. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानात म्हणतो, मृत्यू चोरासारखा आहे. तो अकस्मात आपल्यावर घात घालील. आपल्याला गुड बाय करता येणार नाही. आपल्याला कोणाला निरोप देता येणार नाही. आज देखील इतक्या आधुनिक युगामध्ये जगत असताना सकाळी अगदी आनंदाने बाय बाय करणारे आपले डॅडी परत आपल्या घरी येतील का संध्याकाळी आपल्याला माहीत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणूनच फिलॉसॉफर हेडेगर म्हणतात, व्हेन वी आर बॉर्न वी आर ओल्ड इनफ टू डाय. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हाच आपण मरणासाठी जणू काही वयात आलेलो आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मरणाविषयी आणखीन एक गोष्ट म्हणजे मरणाचा कोणाला अनुभव नाही आणि येणारही नाही. तत्वज्ञानी जॉन पॉल सार्थ म्हणतात, डेथ इज एन एलियन टू मी. मृत्यू माझ्यासाठी परका आहे, त्याचा माझा काय संबंध, त्याचा मला अनुभव नाही आणि कधी येणार नाही. मी मृत्यूचा कधी विचार करत नाही. पण ह्या उलट तत्वज्ञानी गॅब्रियल मार्सिल म्हणतात, द डेथ ऑफ माय फ्रेंड इज माय डेथ. माझ्या मित्राचा, माझ्या जवळच्या व्यक्तीचा, माझ्या कुटुंबातील व्यक्तीचा मरण हे मला माझ्या मरणाचा अनुभव देऊन जातं. आणि ह्या पॅन्डेमिकमध्ये आपण नेमकं हेच अनुभवत आहोत. अगदी आपली व्यक्ती, आपल्या जवळची व्यक्ती, आपल्याबरोबर खेळणारी व्यक्ती, आपल्याबरोबर फिरणारी व्यक्ती, आपल्याला आपलंसं करून देणारी व्यक्ती ही अचानक आपल्यामधून निघून जाते आणि आपल्याला पोरकं करते.
त्यांचं मरण हे आपल्या मरणासारखं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ह्या मरणाचा विचार करताना आपल्या पुढे दोन भावना निर्माण होत असतात. मरणाचा विचार केल्यानंतर आपल्या मनामध्ये वेदना होतात. मरणाचा विचार केल्यानंतर आपल्याला भीती वाटते. कशाच्या वेदना होतात, कशाची भीती वाटते? भीती अशाची वाटते की मरणानंतर माझं काय होईल, व्हॉट विल हॅपन टू मी. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या प्रत्येकाला हा प्रश्न भेडसावत असतो की मरणानंतर माझं काय. शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, मरण हा पुनरुत्थानाचा उगम आहे. परंतु मला पुनरुत्थान आहे का? पुनरुत्थानाची शाश्वती मी सांगू शकतो का? शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पश्चातापी चोराबद्दल स्वर्गामध्ये अधिक आनंद होतो. आणि त्याचं उदाहरण आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण घेतलं. पश्चातापी चोराला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आज तू माझ्याबरोबर स्वर्गात असशील. मग मला भीती का वाटावी? उपवास काळामध्ये 40 दिवस आणि पवित्र आठवड्यामध्ये आपल्याला वारंवार सांगितलं होतं, एकच थीम, एकच विषय, पश्चाताप करा आणि विश्वास ठेवा. जर मी चांगला पश्चाताप केला असेल, जर मी श्रद्धा ठेवून जीवन जगत असेल, ह्या प्रायश्चित्त काळामध्ये मी जर पवित्र जीवन जगलो असेल, तर मरणाची मला भीती का वाटावी? कारण मला ठाऊक आहे, मी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या सुखलोकामध्ये परमेश्वराबरोबर असणार आहे. पण असं आपण म्हणू शकतो का? तशी तयारी या प्रायश्चित्त काळामध्ये आपण केली का? आज जर मरण आलं तर ते स्वीकारायला तयार आहोत का? प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वराने मनुष्याला मुक्त स्वातंत्र्य असं निर्माण केलं. कोणत्याही प्रकारची भीती नसावी. परमेश्वराने पहिलं मूल्य दिलं ते स्वातंत्र्याचं, फ्रीडम. आणि फ्रीडम किती महत्त्वाचं आहे हे दर्शविण्यासाठी आपल्या देशातील सर्व फ्रीडम स्ट्रगल्स, सर्व हे जे नेते होते त्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. त्याने मरण स्वीकारलं, रक्त सांडलं. परंतु तरीसुद्धा आपण पापाच्या गुलामगिरीमध्ये भीतीचं जीवन जगत आहोत. We have imprisoned ourselves in the cage of sin. अंधाराची निवड आपण केली आहे, प्रकाशाला धिक्कारला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या गुड फ्रायडेच्या दिवशी आपल्याला सांगत आहे, पापापासून दूर व्हा, पश्चाताप करा, प्रकाशामध्ये या, श्रद्धेचं जीवन जगा, पवित्र जीवन जगा. निश्चितच तुमच्या मनातली सगळी भीती दूर होईल. प्रिय बंधू भगिनीनो, दुसरी भावना, मरणाचा विचार करताना वेदना होतात. वेदना होतात कारण माझं जे आहे त्याचं काय होईल. जे माझं आहे ते मिळवण्यासाठी मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत, दिवसाच्या रात्री केल्या आणि काय काय नाही केलं. मी जर अचानक मेलो तर त्याचं काय होईल. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपलं जे आहे ते आपलं आहे का ह्याचा पहिला सर्वांनी विचार करावा. आणि जे आपलं आहे ते केवळ माझं आहे का हा देखील विचार करावा. जे आपलं माझं आहे ते मला इतरांना देता येईल का, इतरांचं आहे त्याचा मी विचार केला आहे का, की मी माझं असं जर मी स्वार्थी विचाराने जगत असेल तर निश्चितच जे माझं आहे ते सोडताना वेदना होणे गतप्र आहे, ते होणारच.
माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, अशा या पार्श्वभूमीवर आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर विचार करीत आहोत. द डेथ ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचं मरण हे आपल्याला एक वेगळं चित्र दाखवते. ख्रिस्त मरणाला घाबरला नाही, तर त्याने मरणाला आलिंगन दिलं. 3 वेळा त्याने आपल्या मरणाविषयी भाकीत केलं. मरणाबद्दल त्याने पळवाट शोधली नाही, तर हे आव्हान त्याने मोठ्या धैर्याने स्वीकारलं. म्हणूनच संत पौल म्हणतात, ख्रिस्ताच्या मरणामुळे आम्हाला जीवन प्राप्त झालं आहे. आपल्या मरणाद्वारे त्याने आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला आहे. असं म्हणतात, मसीहा का मृत्यु, मृत्यु का मृत्यु है. ख्रिस्ताचं मरण ह्याने मरण नष्ट केलं आहे. आणि म्हणून तत्वज्ञानी बुल्टमॅन म्हणतात, द डेथ ऑफ क्राइस्ट इज द रेझरेक्शन ऑफ क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण हे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त त्या पश्चातापी चोराला म्हणतो, आज तू माझ्याबरोबर स्वर्गलोकात असशील. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जर आपण जीवनातले आव्हानं स्वीकारली, आपल्या जीवनातील दुःख आपण स्वीकारले, तर निश्चितच त्या दुःखाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरील मरण स्वीकारलं. वधस्तंभ हा त्यावेळेचा जणू काही शापाचा चिन्ह होतं. ह्याच वधस्तंभाला प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन अर्थ, तारणाचे चिन्ह बघितले. आणि म्हणून गेली 2000हून अधिक वर्ष आज प्रत्येक गुडघा या वधस्तंभापुढे टेकला जातो, असे संत पौल फिलिपिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतात. केवळ ख्रिस्तीच नाही, तर जगातले सगळे धर्मातले लोक देखील क्रूसापुढे नतमस्तक होतात, क्रूसाला वंदन करतात. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या क्रूसाचा स्वीकार करून क्रूसाला नवीन अर्थ प्राप्त करून दिला आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्याही जीवनामध्ये दुःखाचे, वेदनाचे, मृत्यूचे आणि अपयशाचे क्रूस येणार. त्याला आपण पाठ करणार आहोत का? त्यापासून आपण पळवाट शोधणार आहोत का? मानसशास्त्र म्हणतात, जर आपण क्रूसापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तर ते क्रूस सुनामीसारखे आपल्यावर हडप घालतील आणि आपल्याला जमीनदोस्त करतील. पण जर आपण त्याला सामोरे गेले, धैर्याने त्याचा स्वीकार केला, विश्वासाने तो वाहिला, तर निश्चितच आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त होईल. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आपल्याला शिकवतं, लिव्ह लाईफ लॉंग, जीवन सतत जगत राहा. कशा प्रकारे आपल्याला जीवन जगायचं आहे हे देखील प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरून आपल्याला शिकवत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना ठाऊक नाही. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण तत्वज्ञानी नीत्शे म्हणतात, इज इम्प्रॅक्टिकल अँड आयडियलिस्ट. म्हणजे ही प्रत्यक्ष कृतीत उतरविणे शक्य नाही आणि ही काहीतरी आगळीवेगळी आहे. मात्र आपण पाहिलेलं आहे की जगातील ज्या व्यक्तींनी ही शिकवण स्वीकारली आणि त्याची साक्ष दिली, मग ते मार्टिन लुथर किंग ज्युनियर, महात्मा गांधी, मदर तेरेसा, जॉन पॉल सेकंड संत, ते आपल्याला शिकवतात की याच शिकवणुकीने आपण समानतेचा लढा देऊ शकतो, अहिंसेचा लढा देऊ शकतो, करुणेचा लढा देऊ शकतो, आपण समेटाचा लढा देऊ शकतो. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपली दशा कशी आहे? समेट मंडळामध्ये बसल्यानंतर आम्ही सर्व वस्तुस्थिती सांगितल्यानंतर
जेव्हा समेट मंडळाची व्यक्ती, एखादी पक्षातली व्यक्ती उठते आणि सांगते, आम्ही त्यांना सांगतो बाबा माफ कर, तो आम्हाला म्हणतो फादर माफ नाही साफ करीन. असे वाक्य ऐकल्यानंतर आमचे हात कपाळावर जातात. काय उत्तर द्यावं हे आम्हाला समजत नाही. ज्या ताटामध्ये आईने एकत्र भोजन दिलं, एकत्र वाढवलं, एकत्र संस्कार केले, तेच व्यक्ती जेव्हा चर्चच्या कार्यालयामध्ये बसून अशा प्रकारची वक्तव्य करतात तेव्हा खूप दुःख होते, खूप वाईट वाटतं. प्रिय बंधू भगिनींनो, द्वेषाने द्वेष कधीच नष्ट होऊ शकत नाही. द्वेषाने केवळ आपणच नष्ट होतो, आजार ओढून घेतो, दुफळी निर्माण करतो, भेदाच्या भिंती उभारतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं क्षमा करा. प्रिय बंधू भगिनींनो, वधस्तंभावरील मरणाच्या यातना भोगत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो बापा त्यांना क्षमा कर. आपल्या वैऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्त क्षमा करतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो आपल्या भावाला, बहिणीला, आपल्या शेजाऱ्याला क्षमा कर. क्षमा करणे हे एक रामबाण औषध आहे असे फादर हिलरी फर्नांडिस आपल्या पुस्तकात म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात डिस्पेन्सरी वाढवू नका, तर फगिवरी वाढा, म्हणजे क्षमाखानं वाढवा. कारण क्षमाखानाद्वारे आपण बरंच काही चांगलं निर्माण करू शकतो. प्रिय बंधू भगिनीनो, धन्यवादित मारिया राणी, सिस्टर मारिया राणी हिच्या आईने आणि बहिणीने जेव्हा तिच्या मारेकऱ्याला क्षमा केली आणि क्षमा केल्यानंतर त्याची शिक्षा माफ व्हावी म्हणून मध्य प्रदेशच्या गव्हर्नरला अर्ज केला, तेव्हा त्या मध्य प्रदेशच्या गव्हर्नरने वाक्य केलं, केवळ ख्रिस्ती लोकच अशा प्रकारची साक्ष देऊ शकतात. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपण ख्रिस्ताची साक्ष देतो, ख्रिस्ताचे शिष्य होतो. आणि जेव्हा आपण ख्रिस्ताचे शिष्य होतो तेव्हा ख्रिस्तासारखे मरणाला आपण घाबरणार नाहीत. प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे. मरणा अगोदर ख्रिस्ताने वाक्य केलं, बापा पूर्ण झाले आहे, आय हॅव अकम्प्लिश्ड. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकासाठी परमेश्वराची योजना आहे. प्रभू येशू ख्रिस्तासाठी ती योजना होती. प्रभू येशू ख्रिस्ताने वयाच्या 33व्या वर्षी ती पूर्ण करून तो बापाबरोबर एकरूप झाला. परमेश्वराने तुम्हाला आणि मला जन्माला घालताना आपल्या सर्वांसाठी एक योजना केली आहे. परमेश्वराची योजना मी समजून घेतली आहे का? माझ्या जीवनाचा अर्थ काय? मी कशासाठी जगतो? कोणासाठी जगतो? माझ्या जीवनाद्वारे मी काय साध्य करतो? ह्याचा आपण कधी विचार करतो का? माझं जीवन केवळ माझ्यासाठी आहे का? माझ्या जीवनाद्वारे इतरांचं, समाजाचं, ख्रिस्त सभेचं काय फायदा होत असतो किंवा त्याला काय लाभ होत असते? प्रिय बंधू भगिनींनो, पोप एमरेटिस बेनेडिक्ट 16वे आपल्या परिपत्रकामध्ये देऊस कारिट्यूस इट्समध्ये म्हणतात, चॅरिटी इज द नेचर ऑफ द चर्च. सेवा करणे, दानधर्म करणे, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सहभागी होणे, दुसऱ्यांच्या जीवन फुलविण्यासाठी आपलं जीवन समर्पित करणे हा ख्रिस्त सभेचा अविभाज्य घटक आहे, तो स्वभाव आहे. त्याच ख्रिस्त सभेचे आपण अवयव आहोत. माझ्याद्वारे इतरांचं जीवन फुलविण्यासाठी, इतरांचं जीवन उभारण्यासाठी, इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी मी काय प्रयत्न करीत असतो, ह्यावर आजच्या दिवशी आपण विचार करायचा आहे.
प्रिय बंधू भगिनीनो, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जेव्हा आम्ही आजारी माणसांना कम्युनियन घेऊन जातो, तेव्हा आजारी माणसं आम्हाला सांगतात, फादर आता मागा पूर्ण झाले आहे. प्रिय बंधू भगिनीनो, असं आपण दररोज म्हणू शकले पाहिजेत. वय महत्त्वाचं नाही, आपण किती जगलो हे महत्त्वाचं नाही, आपण कसे जगलो हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तसं म्हणण्यासाठी परमेश्वराने आपल्यासाठी जी योजना केली आहे ती योजना पूर्ण करत आहे का मी, हे आपण सतत लक्षात ठेवायचं आहे. आजचं मरण आपल्याला ख्रिस्ताचं मरण तिसरी गोष्ट शिकवत आहे, आणि ती म्हणजे एकटक ख्रिस्ताकडे पहा. ख्रिस्ताकडे पहा, त्याचं काय आहे. त्याची आई होती क्रुसाखाली, ती देखील त्याने जगाच्या तारणासाठी दिली. अलेक्झांडरचं नेहमी आपण उदाहरण ऐकत असतो की जेव्हा त्याला कळायला लागलं की मरण जवळ आलं आहे, तेव्हा त्याने सांगितलं की माझ्या पेटीमध्ये माझे दोन्ही हात उघडे बाहेर ठेवा, लोकांना कळू दे की जग जिंकायला गेलेला हा माणूस हे जग सोडताना रिकामी हाती गेला. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, यशवंत ह्या चित्रपटामध्ये एक ज्युनियर IAS ऑफिसर एका सिनियर IAS ऑफिसरच्या घरी जाते आणि रिश्वत म्हणजे पैशाची जी पेटी तिला दिली होती एक सही करण्यासाठी, ती पेटी त्या सिनियर IASच्या अंगावर फेकते आणि त्या सिनियर IASला म्हणते, ह्या तुझ्या मुलांकडे पहा, त्यांनी काय पाप केलं, त्यांना विचार, त्यांना काय हवं आहे, पैसा, संपत्ती, धनदौलत की एक इमानदार बाप. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, सत्यासाठी, तत्वासाठी, ख्रिस्ती शिकवणुकीसाठी जेव्हा आपण इतर गोष्टीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो आणि ख्रिस्ती मूल्ये पायदळी तुडवतो, तेव्हा मरणाची आपल्याला निश्चित नाही 100% भीती वाटणार. आणि म्हणूनच ख्रिस्त आज आपल्याला दाखवत आहे की हे जग सोडून जाताना मी जसा रिकामी जात आहे, डिटॅच्ड बोलतो आपण त्याला, म्हणजे संपूर्णपणे रिक्त केलं. जर आपण तशा प्रकारचं जीवन जगायला लागलो तर निश्चितच मरण आता जरी आलं तरी आपण घाबरणार नाही, कारण ते मरण नाही, ते स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे, ही आपली श्रद्धा आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, गेल्या 2 वर्षामध्ये आणि विशेष करून गेल्या वर्षभरामध्ये पॅन्डेमिकमध्ये मरण पावलेले आपले जे सगळे तरुण तरुणी किंवा स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, ते जरी आपल्यामध्ये नसले तरी आपली ख्रिस्ती श्रद्धा आहे की निश्चितच त्याने चांगलं जीवन जगलेलं आहे. आणि म्हणूनच ते स्वर्गामध्ये परमेश्वराबरोबर संतांच्या सहवासामध्ये आपला गुणगौरव करत आहेत. आणि म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करावी आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण त्यांना सतत साथ द्यावी की जेणेकरून खरं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आणि क्रुसावरील टांगलेल्या ख्रिस्ताकडे पाहून नव्याने जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरणा आणि शक्ती मिळेल. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या मृत्यूच्या वेळी जर डोळे भरून आले दुसऱ्यांचे तर ते अर्थपूर्ण आहे. आपल्या मृत्यूमुळे जर दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू नसतील तर आपलं मृत्यू व्यर्थ आहे, व्यर्थ आहे.